जंतर मंतर दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गोंडपिपरीत सर्वपक्षीय भव्य मोर्चा, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग. दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गोंडपिपरी येथे विविध राजकीय, सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी संघटना, ओबीसी कृती समिती, आदिवासी संघटना, भीम आर्मी, शिक्षण बचाव समिती, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मोर्चादरम्यान आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवरील हिंसाचार हा लोकशाही मूल्यांवर आणि संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात असल्याचे मत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या सुरक्षेची हमी सरकारने द्यावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि संविधानाच्या संरक्षणासाठी एकजुटीचा संदेश दिला. हा मोर्चा गोंडपिपरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण आंदोलनांपैकी एक ठरला. राजकपूर भडके, प्रतिनिधी IB7 न्यूज, चंद्रपूर, गडचिरोली.